रामायणाची कथा तर सगळ्यांना माहीतच आहे. त्यामध्ये कोण जिंकलं कोण हारलं तेही माहीत आहे. पण खूप साऱ्या कारणांमध्ये त्यातलं एक मोठं कारण असंही होतं की रामासोबत त्याचा भाऊ लक्ष्मण असल्यामुळे त्याला कोणी हरवू शकलं नाही आणि रावणासोबत त्याचा भाऊ विभीषण अपोजिट पार्टीमध्ये असल्यामुळे तो जिंकू शकला नाही. कारण रावण हा रामापेक्षा सामर्थ्यामध्ये, ज्ञानामध्ये आणि धूर्तपणामध्ये सुद्धा खूप पटीने मोठा होता. तरीही तो जिंकू नाही शकला, तो हारला. कारण त्याच्या भावाने त्याची साथ दिली नाही, तो अपोजिट टीममध्ये होता. त्यामुळे यातून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की आपण कितीही सामर्थ्यशाली आहे, कितीही बलवान आहे, कितीही धनवान आहे, आपला भाऊ आपल्यासोबत आहे का? आणि जर आहे तर मग जगातली कोणतीच ताकद, कोणतीच शक्ती आपल्याला हरवू शकत नाही. आणि आपण कितीही धनवान, कितीही शक्तिशाली असलो, जर आपला भाऊ आपल्यासोबत नसेल तर मग आपले जिंकण्याचे चान्सेस जरा कमी होतात. म्हणून तुम्ही ठरवा की आपल्या भावाला ह्या जीवनाच्या लढाईमध्ये, ह्या संसाराच्या वेगवेगळ्या संकटांमध्ये आपल्यासोबत ठेवायचं आहे की आपल्या अपोजिट टीममध्ये ठेवायचं आहे, हे जाणीताईने ठरवायचं. आपण काय कृत्य करतोय? आपण मोठे असाल तर कमीपणा घ्या, आपण लहान असाल तर मान द्या, कुठे ना कुठे माघार घ्या, जुळून घ्या. आणि हे फक्त भावाभावांमध्ये नाही तर सगळ्याच भावंडांमध्ये, बहीण भाऊ असो, बहीण बहीण असो, भाऊ भाऊ असो, बहीण भाऊ असो, सगळ्यांसाठी. कारण तुम्ही सोबत असाल ना तर जगातले सगळे संकट गळून पडतात, मागे सरतात ज्यावेळेस तुम्ही सोबत असता. त्यामुळे सोबत राहा, आनंदात राहा. कारण एकट्यामध्ये माणूस स्माईल करू शकतो, मोठमोठ्याने खडखडून खदखदून फक्त सगळ्यांसोबतच हसू शकतो. आणि सगळे म्हणजेच आपले भावंड, आपले नातलग. बरोबर आहे ना?